ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतला माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळून देखील पंचायत राज अभियानाच्या परीक्षणामधनं गावाला वगळण्यात आलं। याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय शेवगाव इथे अनोखं आंदोलन केलं। मोठ्या संख्येने उपस्थित राहत ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या समोर झाडून परिसर हा स्वच्छ करत लेझिमचा डाव खेळला आणि अखेर ग्रामपंचायत समितीच्या पायऱ्यांवरती सामूहिक मुंडन आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला। शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण तसेच जलसंधारण, स्वच्छता अभियान, घनकचरा व्यवस्थापन तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून राज्यस्तरीय वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे। माझी वसुंधरा अभियानामध्ये सलग 3 वर्ष राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवत गावानं विशेष कामगिरी केली होती। मात्र मुख्यमंत्री सुंदर ग्राम पंचायत राज अभियानाच्या परीक्षणामधनं वाघोली ग्रामपंचायतला वगळण्यात आलं। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। परीक्षण प्रक्रियेमध्ये अन्याय झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय शेवगाव इथे मोठ्या प्रमाणात धडक दिली आहे। तर यावेळी ग्रामस्थांनी प्रथम पंचायत समिती परिसर झाडून स्वच्छ करून प्रतिकात्मक स्वच्छता आंदोलन केलं। नंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पारंपरिक लेझिमच्या तालावर आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्यात आलं। परिसरामध्ये घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पायऱ्यांवरती सामूहिक मुंडन आंदोलन केलं। गावाच्या सन्मानाशी प्रशासनानं खेळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। वाघोली ग्रामपंचायतवर अन्याय सहन केला जाणार नाही, योग्य न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला। या आंदोलनामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। गावानं राज्यस्तरीय नाव कमवलं, मात्र परीक्षणामध्ये अन्याय झाला। त्यामुळे ग्रामस्थ रस्त्यावरती उतरले आहेत। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे अशी प्रतिक्रिया उमेश भालसिंग यांनी दिली आहे। त्या दादांनी आपल्या गावाला त्या ठिकाणी उंच टप्प्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम केलंय आणि म्हणूनच सलग 3 वर्ष पुरस्कार आपल्या गावाला दिला गेला। खरं तर आपल्या गावाला न्याय मिळाला पाहिजे आणि विनाकारण आपण म्हणतो ना, एखादा माणसाला कष्ट केले त्याचं फळ त्याला भेटलं पाहिजे। कष्ट केल्याची काही चीज होत नाही, म्हणून आपण दादांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून आपल्या गावामध्ये सगळी कामे अगदी उल्लेखनीय कामगिरी आपल्या गावामध्ये केलेली आहे। म्हणून आपल्या गावाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। इथपर्यंत आपण या गोष्टी करता आपण इथपर्यंत आलो। खरंच आपल्या गावाला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय मिळावा। कारण असं कोणतंच काम दादांनी गावामध्ये ठेवलेलं नाहीये की त्या गावामुळे एखादा व्यक्ती बोलतोय की दादा हे काम झालं नाही। सगळी कामे सगळ्या क्षेत्रातील प्रत्येक काम दादांनी या ठिकाणी एकनिष्ठपणाने आणि प्रामाणिकपणाने काम केलंय। म्हणून आपल्या या गावाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। अभियान चालू केलं आणि त्या अभियानामध्ये बीड जिल्हा केस तालुक्यातले विठ्ठल नागोरगोजे म्हणून व्हिडिओ आले होते। त्यांनी तालुक्यातले सर्व निकष पाहून त्या ठिकाणी अतिशय काही देणं घेणं करून त्या ठिकाणी तालुक्यातल्या काही गोष्टी आमच्या विरोधात नेऊन घातल्या। आज आदर्श गाव वाघोली तालुक्यातलंच नाही तर राज्याचं प्रतिनिधित्व करत आहे आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी काही चिरीमिरी करून जर अधिकारी अशा पद्धतीनं हे करत असतील तर आमच्या वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं आणि तालुक्यातले जवळपास सगळे जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आम्ही या ठिकाणी येऊन पंचायत समितीची स्वच्छता केली, मुंडन आंदोलन आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही यानंतरही थांबणार नाही आहोत। आम्हाला जोपर्यंत आमची मागणी अशी आहे, जोपर्यंत शासन या ठिकाणी पुन्हा एकदा निरीक्षण करत नाही, इन कॅमेरा निरीक्षण करत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। इन कॅमेरा निरीक्षण म्हणजे कशाचं निरीक्षण करणार आणि कसा अहवाल मूल्यांकन कसं कोणाला परत पाठवण्याची तुमची मागणी ते सविस्तर सांगा। आमची मागणी अशी आहे की हे जे काही मूल्यांकन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी परत एकदा आम्ही आव्हान करतो आहोत की त्याचं मूल्यांकन पुन्हा एकदा तालुका स्तरावर शासनाने वेगळी कमिटी नियुक्त करावी आणि त्या कमिटीच्या माध्यमातून इन कॅमेरा मूल्यांकन करावं आणि ते मूल्यांकन माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्याकडे पाठवावं आणि त्यानुसार आमचं त्या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा। जर समजा ते या पद्धतीनं मूल्यांकनामध्ये
जर आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही प्रशासनाने आणि परत फेरमूल्यांकन झालं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन 31 तारखेला चोंडी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत आणि हे आंदोलन चोंडी येथेच न थांबता आम्ही मंत्रालयापर्यंत आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये राहणार आहोत. संदीप देहाडराय, सी 24 तास, शेवगाव.